दरम्यान ईव्हीएम आणि ओटीपीचा संबंध नसून ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही अशी भूमिका निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली। ईव्हीएम आहे, ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टीम। त्याला अनलॉक करायला कुठलाही ओटीपी लागत नाही। ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात, डिजिटल सिस्टीम आहे। देयर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम। ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा, आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो, आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो, आणि तेथेच तो रिझल्ट घेतला जातो। आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात, आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात। त्याच्यामुळे ही टेक्निकली फूलप्रूफ सिस्टीम आहे। ईवीएम हैक नहीं हो सकता। ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है। ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है। ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है। देतो आम्ही पुढे नाही देतो असं नाही म्हणलं, देतो असं नाही म्हणलं मी। त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये, ओके। आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे, तिथं कुठलाही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही। आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमची संवैधानिक लिफाफे असतात, सीयू बीयू जे काही ईव्हीएम आहेत ते, आणि सीसीटीव्ही हे त्यातलाच एक एव्हिडन्स आहे। आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरशिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये। ते कस्टडीत आहे DO।